कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाचा शेतीच्या सुमारे 6,394 हेक्टर क्षेत्राला फटका बसला होता। यामध्ये 6,09,00,000 रुपयांचं नुकसान झालंय। या नुकसानीपोटी शासनाने जाहीर केलेल्या मदतीचा 3,34,00,000 रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला असून सोमवारपासून महसूल विभागामार्फत या मदतीचं वाटप होणार आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात आली। ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसानं जिल्ह्यात धुमाकूळ घातला। हातातोंडाशी आलेली पिकं या पावसामुळे वाया गेली। जिल्ह्यातील सुमारे 6,394 हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसला। त्यामुळे 38,400 शेतकऱ्यांचं यात मोठं नुकसान झालंय। कृषी विभागानं शेतीच्या नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवला। त्यानुसार 6,09,00,000 रुपयांचं नुकसान भरपाई शासनानं निश्चित केली। त्यापैकी 3,34,00,000 रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला असून महसूल विभागामार्फत या नुकसानीचं वाटप सोमवारपासून सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विभागाकडून सांगण्यात आली आहे। 38,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईच्या प्रमाणामध्ये रक्कम वितरण करण्याचं काम तालुका महसूल विभागामार्फत सुरू आहे। यासाठी एकूण आपल्याला 6,09,00,000 रुपयाची रक्कम लागणार होती। त्यापैकी शासनाने 3,34,00,000 रुपयाचा पहिला हप्ता वितरित केलेला आहे आणि याचं वाटप करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। पावसाचा सर्वाधिक फटका चंदगड तालुक्याला बसलाय। या तालुक्यातील 2,150 हेक्टर क्षेत्र परतीच्या पावसानं बाधित झालं। फळ पिकाला हेक्टरी 25,000 तर अन्य पिकांसाठी हेक्टरी 10,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे।